नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजपासून आपण एक नवीन सिरीज चालू करणार आहोत। तर आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंगची सिरीज चालू करणार आहोत। 30 साईजपासून आपण जवळजवळ 50 साईजपर्यंत प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंगचं पूर्ण सिरीज दाखवणार आहोत। म्हणजे हे 8 दिवस आहेत, या 8 दिवसामध्ये पूर्ण आपण फक्त कटिंगच दाखवणार आहोत। तर तुम्हाला ही सिरीज कशी वाटते, तुम्ही या सिरीजसाठी रिस्पॉन्स कसा द्याल, यावरतीच आपण पुढच्याही सिरीज ठेवणार आहोत। आवडली, यामध्ये जर छान रिस्पॉन्स भेटला तर नेक्स्ट आपण कटोरी ब्लाउजचं कटिंगच्या सिरीज म्हणजेच कटोरी ब्लाउजचं ही 30 साईजपासून 50 साईजपर्यंत, फोरटक्स ब्लाउजचंही 30 साईजपासून 50 साईजपर्यंत असे आपण एक सिरीज ठेवणार आहोत। 8 दिवसाच्या असतील त्या। तर त्यासाठी तुमचा रिस्पॉन्स कसा येतो हे महत्त्वाचं आहे। तर चला, आज आपण जो प्रिन्सेस कट ब्लाउजचा कटिंगचा व्हिडिओ बनवणार आहोत तो तुम्ही अवश्य पहा। कमेंट करून सांगा की आपण ही सिरीज चालू ठेवावी की बंद करावी। एवढंच बोलायचं होतं तुमच्याशी। तर चला, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाहीये। तर मैत्रिणींनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण आज 30 साईजचं कटिंग करणार आहेत। तर 30 साईजमध्ये तुम्ही तुमच्या उंचीनुसार, तुमची जेवढी उंची आहे तेवढी उंची घेऊ शकता। आता इथे माझा जो तयार ब्लाउज आहे त्याची उंची टोटल आहे 13.5 इंच। कधी कमी असू शकते तर कधी जास्त असू शकते। 30 साईजसाठी 12-13 पर्यंत उंची ठीक आहे। पण आता जर तुमचं कस्टमरची उंची जास्त असेल आणि चेस्ट साईज जर 30 ची असेल आणि अशा वेळेस आपण जर म्हटलं नाही की बाबा 12च घ्यायची, 13च घ्यायची कारण कमी चेस्ट साईज आहे, तसं नसतं। जेवढी उंची आहे ब्लाउजची, म्हणजे ब्लाउजची किंवा कस्टमरची, त्यानुसार तुम्ही उंचीचं माप घेऊ शकता। आता जेवढी तयार उंची आहे त्यामध्ये 1 इंच प्लस करून मग उंची घ्यायची आहे प्रत्येक कटिंगमध्ये। कारण शिलाईनंतर शोल्डर जोडताना अर्धा इंच जातं आणि खाली आपण इन आउट करतो तिथे अर्धा इंच जातं, किंवा कमरपट्टी जोडताना, क्रॉसपट्टी जोडताना अर्धा इंच जाऊ शकतं। म्हणून इथे आता माझी टोटल उंची 12.5 इंच तयार आहे, म्हणून मी इथं 13.5 इंच म्हणजेच 1 इंच प्लस करून इथे मार्क करणार आहे। आता हे मार्क केल्यानंतर मी ही लाईन आधी सरळ आखून घेते। आता ही लाईन सरळ आखून घेतल्यानंतर इथे येतं शोल्डर। आता हा आहे डीप नेक ब्लाउज। तर डीप नेक ब्लाउज म्हणजे किती उंचीपर्यंत डीप नेक येतं, तर 8 इंचापेक्षा तुमची गळ्याची उंची जर कमी असेल, म्हणजे 7 इंच, 6 इंच, 2 इंच, 2 इंच तर नसतंच आहे, 7 इंच, 6 इंच, 5 इंच असं असू शकतं। तर अशा वेळेस हा ब्लाऊज डीप नेकमध्ये येत नाही, नॉर्मल गळ्यामध्ये येतो। आणि 4 इंचापेक्षा कमी असेल तर ते ऑब्वियसली बोट नेकमध्ये येतं। तर आता इथं माझा डीप नेक आहे, मला 9.5 इंच गळा खुली घ्यायची आहे, म्हणजेच मला उंची टोटल 10 इंचाची घ्यावं लागेल, कारण अर्धा इंच वरती शोल्डर जोडताना मायनस होऊन जातं। म्हणून टोटल मला इथे गळ्याची खोली घेताना 10 इंच घ्यावी लागेल। नेकमध्ये आपण इथे 30 इंच साईज आहे, तर गळा शोल्डर घेणार आहेत 5.25 इंच, 5.5 इंच येतं, तर इथे मी 5.5 इंच शोल्डर घेणार आहे। त्यापेक्षा जर जास्त डीप असेल, म्हणजेच 10.5, 11, 11.5 पण कधी कधी घेतात, 12 पर्यंत पण गळ्याची खोली घेऊ शकतात, त्यावेळेस मात्र 5 इंच शोल्डर घ्यायचं। म्हणजेच काय, थोडक्यात जेवढा डीप गळा तेवढं शोल्डर कमी करायचं, म्हणजे शोल्डर उतरत नाही। ही टीप लक्षात ठेवा। तर आता गळा रुंदी किती घ्यायची, तर इथे मी 2.25 इंचाची गळा रुंदी घेणार आहे। डीप नेक असेल तर 2.25 इंचच ठेवायचं आहे, कमी असेल तर जास्त घ्यायचं आहे। तर आता आपण सगळ्यात आधी बॅक भागाचं कटिंग करणार आहोत प्रिन्सेस कटमध्ये, त्यामुळे मी बॅक साईडचं कटिंग करून दाखवून आणि त्यावरून आपण फ्रंट नेकचं कटिंग कसं करायचं ते काढणार आहोत। तर आता इथे मी शोल्डर घेतलेला आहे, इथे आपण आर्महोल घ्यायचा आहे, तर आहे 5.25 इंच। आता या बाजूनेही एकदा चेक करून बघायचं आहे, मेजरमेंट तेवढंच आहे ना 5.5 इंच, कधी कधी इथे कमी जास्त होऊ शकतं। तर आता मी हे आखून घेते। त्यानंतर येतं चेस्ट साईज। 30 साईजची चेस्ट आहे, म्हणजे 30चा चौथा किती होतो, 7.5 इंच। 7 इंचावर एक मार्क करायचा आहे आणि त्यापुढे आपण रेग्युलर जसं घेतो 1.5 इंच सिलाई मार्जिन, तशी मार्जिन पण देऊन घ्यायची आहे।
उंची आहे इथं, तर इथं कंबर आहे 27 इंच, तर कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे. आता 27चा जर तुम्हाला भाग काढता येत नसेल त्यांच्यासाठी मी सांगते, तर इथे काय करायचं आहे, सरळ टेप असा पकडायचा आहे, 27ला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि पुन्हा 4 फोल्ड करायचा आहे. जे माप येतं ते इथे परफेक्ट येतं. आता अशा वेळेस म्हणजे नाही का 27 असेल, 28 असेल तर इझिली आपण 7 एक 7, 7 दुने 14, 14 दुने 28 असं कॅल्क्युलेशन करतो. पण इथे बऱ्याच जणी कन्फ्यूज होतात की आता 27 आहे, मग आता काय करायचं, किती माप घ्यायचं. तर अशा वेळेस अशा पद्धतीने मी जसं तुम्हाला सांगितलंय, टेप जो आहे तो असा ठेवायचा, 27 वरती टेप ठेवायचा आहे, ह्यांना एकदा फोल्ड करायचंय आणि पुन्हा एकदा ह्याला डबल फोल्ड करायचंय. म्हणजे तुमचं जे परफेक्ट मेजरमेंट येतं ते, म्हणजेच किती आलं इथं आहे, 5.25 इंच. इथे पाहू शकता तुम्ही 5.25 इंच आलेलं आहे. तर मी आता कमरेचं माप किती घेणार आहे इथं, 5.25 इंच. 5.25 नंतर आपण 1 इंच घेत असतो टक्स जो टाकतो त्यासाठी, आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. आता हे झालं आपलं कमरेचं मार्किंग. आता हे मार्किंग करून झाल्यानंतर आपण बॅक साईडचा आर्महोल देणार आहोत. तर बॅक साईडचा आर्महोल देताना जे टोटल शोल्डर आहे त्याचा मध्य काढायचा आहे. तर टेप असा ठेवायचा आहे आणि फोल्ड करायचा आहे. कॅल्क्युलेशन करत बसण्याची फार गरज नाही आहे, आणि ज्यांना येत असेल त्यांनी करू शकता. पण बऱ्याच शिलाई काम करणाऱ्या मैत्रिणींना फार कॅल्क्युलेशन जमत नाही, त्यांनी अशा पद्धतीने टेप ठेवून फोल्ड केला तरी चालतं, म्हणजेच मध्य निघतो. तर अशा पद्धतीने मी दोन्ही साईडचा मध्य काढलाय आणि ह्या इथे बॅक साईडचा आर्महोल आहे म्हणून 1.5 इंचावरती एक पॉईंट द्यायचा आहे मध्ये, आणि याला सरळ असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे अजून एक टिप सांगते. इथं क्वार्टर इंच, क्वार्टर म्हणजे किती, आता हाच प्रश्न बऱ्याच जणींना पडतो. तर क्वार्टर म्हणजे अर्ध्याचा अर्धा भाग, म्हणजे ही अर्धा इंच आहे. हे पहा, आता हा 3 आणि हा 3.5, म्हणजेच 3च्या मध्ये जो अर्धा इंचाची ही पट्टी येते, हा टोटल 1 इंचाचा भाग येतो हा. तर हा मधला जो पॉईंट असतो, ही मधली जी रेष असते ती अर्धा इंचाची, आणि अर्धाच्या मध्ये एक जी असते ती क्वार्टर इंच. आता हा क्वार्टर इंच इथं एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे, आणि मग हे जे आपण पहिलं आर्महोल देतो ते अशा पद्धतीने थोडंसं क्रॉस करून इथे मार्क करायचं आहे. आता हे कशासाठी, तर ज्यावेळेस आपण फिटिंग करतो त्यावेळेस अशा पद्धतीने थोडं आर्महोल डाऊन करून जर घेतलं तर फिटिंग इथं खूप छान येते. म्हणजेच मुंड्यामध्ये ब्लाऊज टाईट होत नाही, मुंड्यामध्ये ब्लाऊज खूप लूज येतो, म्हणजे पाहिजे तसा कम्फर्टेबल वाटतो. तर अशा पद्धतीने बॅक साईडचं मार्किंग झालेलं आहे. आता टक्सचं मार्किंग किती घ्यायचं, हाही पॉईंट बऱ्याच जणांचा कन्फ्यूज होतो. तर ही जी 1.5 इंचाची आपण सिलाई मार्जिन सोडलेली असते आणि टक्सची मार्जिन सोडलेली असते. आता शिलाई सोडायची आहे आणि टेप परत पुन्हा असं ठेवायचा आहे आणि पुन्हा याचा मध्य काढायचा आहे. आता हा मध्य किती इथं येईल. तुम्हाला प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेशन करायची नाही. काही ठिकाणी तुम्ही मेजरमेंट टेप ठेवायचा आहे आणि फोल्ड करून मधला भाग काढायचा आहे आणि सरळ त्यावरती मार्किंग करायचं आहे. तर आता मी ते मध्य काढलाय. आता मध्यापासून वरती तुम्ही टक्सची उंची घेऊ शकता. टक्सची उंची आता इथं 9.5 इंचाचा गळा येणार आहे. म्हणजेच तर किती येतोय 9.5 इंच आपण पाहूया. इथं टक्सचाही एक तुम्हाला पॉईंट सांगते. तर 9.5 इंच माझा इथं येतोय आणि मला अर्धा इंच मार्जिन द्यायचं आहे. तर मी इथं 10 इंचावर घेतलेला आहे. गळा रुंदी मी घेते इथं 2.5 इंच आणि गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथं नॉर्मल गोल आकार देऊ शकता किंवा पानाचाही देऊ शकता. मी आता इथं नॉर्मल पानाचा शेप देऊन घेते. नंतर टक्सचं किती उंची घ्यायची, तर बऱ्याच वेळा काय होतं, डीप नेक असला की टक्सची उंची जास्त घेतली तरी तो घोळ येतो म्हणतात. तर अशा वेळेस काय करायचं, तुमचं जेही गळा आहे तर गळ्याच्या इथपर्यंत तुम्ही टक्सची उंची घेऊ शकता. म्हणजे गळ्याच्या लाईन पर्यंत, गळ्याच्या लाईनच्या वरती तुम्ही टक्सची उंची घ्यायची नाही, तर खालच्या बाजूने घ्यायची आहे. तर आता इथे मी टक्सची उंची अंदाजे 3 इंच घेते, कारण माझा डीप गळा आहे आणि खाली फार जास्त पट्टी नाही, म्हणून मी 3 इंचाचा टक्स घेतलेला आहे. तुमचा जर गळा थोडासा वरती असता, म्हणजे इकडे वरती आला असता, तर तुम्ही इथपर्यंतही घेऊ शकता. फार फार तर 4.5 इंचापर्यंत तुम्ही टक्सची उंची घेऊ शकता.
आता ही तर उंची झाली, त्यानंतर साईडला किती घ्यायचं, तर साईडला अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे इथे. अशा पद्धतीने अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मग हा झाला आपला टक्स पॉइंट. आता बॅक साईडचं मार्जिन झालेलं आहे करून. इथे आपलं राहिलं आहे शोल्डर डाऊन करायचं. तर शोल्डर डाऊन करण्यासाठी मी इथं हे पहा अर्धा इंच घेतलेला आहे आणि ह्या अर्धा इंचापासून आपण इथं शोल्डर डाऊन करून घ्यायचं आहे. हे कशासाठी, तर गळ्या उतरू नाही, शोल्डर उतरू नाही म्हणून हे शोल्डर डाऊन करून घ्यायचं आहे. आता आपण हे कटिंग करून घेऊया आणि ह्याच्यावरून प्रिन्सेस कटचा फ्रंट पार्ट काढूया. तर चला, एक पॉइंट मला क्लिअर करायचा आहे की तुम्ही बरेच व्हिडिओ यूट्यूबला पाहत असताल तर ते काय करतात, तर पुढच्या बाजूने इथं हुक आय पट्टीसाठी मार्जिन सोडतात. तर मी त्या पद्धतीने करत नाही. हुक आयसाठी इथं मार्जिन सोडत नाही, तर जो पार्ट आपण तयार करतो त्यामध्ये शिलाई मार्जिन मी ॲड करते. ते कसं मी तुम्हाला सांगते. तर आता इथे प्रिन्सेस कटचं कटिंग करताना खालच्या बाजूने पाऊण इंच मार्जिन एक्स्ट्रा ठेवायचं किंवा 1 इंचही ठेवू शकता तुम्ही. आता मी ते 1 इंचच घेते. तर मी ते 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि इथे मी आखून घेते एक लाईन. आता या लाईनवरती हा पॅटर्न आहे असा ठेवायचा आहे आणि ह्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. म्हणजे ड्रॉ करून झालेला आहे. आता हा पॅटर्न मी बाजूला ठेवते. तर आता हे तर आपण जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं, तुम्ही यानुसारही मार्किंग करू शकता. गळ्याची डबल मेजरमेंट घ्यायची गरज नाही. इथं गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता सगळ्यात आधी आपण पाहूया गळा, पुढचा गळा. तुम्हाला जेवढा तयार घ्यायचा आहे त्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, कारण वरती शोल्डरच्या जॉईंटमध्ये जाऊ शकतं. आता या पॉईंटपासून खाली इथे मी गळा घेणार आहे. मला टोटल तयार गळा हवा आहे 6 इंचाचा. तर मी इथे 6.5 वरती मार्किंग करते. अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून 2.5 इंचावरती बाहेरच्या बाजूने मार्किंग करते आणि हा गळा आखून घ्यायचा आहे. तर नॉर्मल इथे मी गोल गळ्याचा शेप देते गळ्याला. हे पहा, अशा पद्धतीने गळ्याचं तयार झालेलं आहे आपलं मेजरमेंट. आता गळ्याचं मार्किंग झाल्यानंतर आपण इथं फ्रंट आर्महोल पाहणार आहोत. तर आपण जसं की मी तुम्हाला बोलले, आपण किती घेतलं होतं, तर 5.5 इंचाचं शोल्डर घेतलं होतं इथं. आणि हे घ्यायचं आहे मार्किंग करून आणि इथे करणार आहोत आपण पाऊण इंचावरती फ्रंटचा आर्महोल. हे बॅकचा आर्महोल आहे, हे फ्रंटचं. आता इथे थोडंसं आतल्या बाजूने डाऊन करून घ्यायचं आहे, शोल्डर उतरू नाही म्हणून. तर हे मार्किंग करताना अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे. आता इथे डाऊन करण्याची गरज नाही, कारण आपण अगोदरच डाऊन केलेलं आहे, त्यामुळे इथे डाऊन करण्याची गरज नाही. तर आता अशा पद्धतीने हे झालेलं आहे फ्रंट आर्महोलचं. तर आता इथं फुल बस्ट पॉईंट किती घ्यायचा 30 साईजसाठी. तर 30 साईज आहे, 30चा चौथा किती होतो 7.5 इंच. 7.5 इंच प्लस त्यामध्ये आपण फुल बस्ट पॉईंट कसा काढतो, तर 7.5 आणि त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं, म्हणजे किती होतं 8.5 इंच. तर आता इथे 8.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे आणि या 8.5 इंचापासून पुन्हा अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं. हा असतो आपला फुल बस्ट पॉईंट. म्हणजे इथं जो आकार येतो हा फुल बस्ट पॉईंट झाला. म्हणजेच आपलं छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच हा फुल बस्ट पॉईंट आणि ही असते शिलाई मार्जिन. तर आपला टक्स जिथं शिलाई मार्जिनचं मार्किंग करतो तिथून खाली येणार आहे आणि या बाजूने घ्यायचं आहे 3.5 किंवा तुम्ही 3.25ही घेऊ शकता. कमी साईज आहे, 3.5 इंचावरती मी ते मार्क करते आणि हा पॉईंट आपण या बाजूनेही 3.5 इंच घ्यायचा आहे खालच्या बाजूने
आणि हे घ्यायचंय मार्क करून. त्यानंतर या बाजूने घ्यायचा आहे अर्धा इंच इथे आणि हा पॉइंट अशा पद्धतीने इथे असं जोडून घ्यायचं आहे. आता इथं आपण पप क्रिएट व्हावं म्हणून 1.5 इंच घेणार आहोत, 1.5 इंच, आणि इथे वरतीही घेणार आहोत 1.5 इंच. तर 1.5 इंचापर्यंत ही लाईन सरळ घ्यायची आहे आणि इथून नॉर्मल आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने. खूप छान बसतो हा कटोरीचा शेप. आता हे झालं कटोरीचं. तर आता आपण हा जो 1.5 इंचाचा पार्ट आहे हा कट करणार आहे. तर इथे शिलाईमध्ये कमी पडू शकतं, म्हणजेच फिटिंगमध्ये कमी पडू शकतं, टाईट होऊ शकतो ब्लाऊज. हे होऊ नये म्हणून काय करायचं आहे, इथे आपण 1.5 इंचाची मार्जिन वाढवून घ्यायची आहे. हे 1.5 इंच वाढवून घ्यायचं, ही लाईन पुढे कंटिन्यू करायची. आता इथे मी तुम्हाला सांगितलंय की मी इथं कुठलाही पार्ट वाढवत नाही. का तर इथे पार्ट वाढवायचा असेल तर तुम्ही इथे वाढवू शकत नाही, म्हणजे शिलाई करताना कमी पडू शकतो. इथे तर आपण म्हणजे आता मी इथे वाढवू शकते आणि इथेही वाढवू शकते. जर तुम्ही इथं अर्धा इंच वाढवलं असं मार्किंग करून जर कटिंग केलं तर शिलाई करताना डबल मार्जिन वाढवायची गरज नाही. तर मी तुम्हाला आज एक नवीन टेक्निक सांगते की इथलं मार्जिन वाढवण्याची गरज नाहीये. तर ते कसं पाहूयात. आता मी आहे असंच मार्किंग करून घेते आणि आपण कटिंग करून घेऊया. अजून एक पॉइंट राहिला आहे. तर हा जो पॉइंट आहे खालचा, हा पॉइंट, आता बऱ्याच वेळा काय होतं की हा पार्ट मोठा होतो, म्हणजे जो फ्रंट पार्ट आहे तो बॅक पार्टपेक्षा मोठा होतो, कारण आपला बॅक पार्ट एवढाच आहे. पाहू शकता हा बॅक पार्ट एवढाच आहे आणि फ्रंट पार्ट आपण हा जो वाढवलेला असतो हा पपसाठी इथे, कारण इथं आपण ज्यावेळेस पप म्हणजे शिलाई करतो हा पार्ट जोडतो, तर हा पार्ट पप क्रिएशनमध्ये हा पार्ट थोडा वरती जातो. म्हणजे हा जो मधला भाग आहे हा जो भाग आहे ना हा थोडासा वरती जातो आणि हा भाग मग एक्स्ट्राचा होतो. तर तो होऊ नये म्हणून एक टेक्निक सांगते. तर हा जो पॉइंट आहे हितपासून पुढे वरती घ्यायचा आहे आणि हितपासून पुढे वरती घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मार्किंग करून झालेलं आहे. तर आपण कटिंग करून घेऊया. आता हा बॅकचा आर्मोल आहे त्यामुळे हा कट नाही करणार, आपल्याला फ्रंटचा आर्मोल कट करायचा आहे. फ्रंटचा आर्मोल मी कट करून घेते. तर अशा पद्धतीने कटिंग झाले पार्टचं बाजूचं. आता आपण ह्याचं कटिंग करूया. तर सगळ्यात आधी हा पार्ट कट करून घेऊया, नंतर कटिंग करायचं. कधी कधी लक्षात राहत नाही. हा जो कमी केलेला भाग आहे हे भाग अगोदर कटिंग करून घ्यायचे आहेत आणि मग हा एक्स्ट्राचा जो भाग आहे मधला तो कटिंग करून घ्यायचा. आता अजून इथे एक महत्त्वाचा पॉईंट आहे. हा जो पॉईंट आपण काढलाय तुम्ही इथे देऊ शकता किंवा इथे देऊ शकता किंवा इथे हा पॉईंट देण्यामागचा भाग काय आहे की बरोबर हा पार्ट बरोबर इथे समोरासमोर जोडले गेले पाहिजे, खाली वर होता कामा नये म्हणून इथे हा पॉइंट द्यायचा आहे आणि या पॉइंटला कट द्यायचा आहे. आता हा एक्स्ट्राचा पार्ट आपण कट करून घेणार आहे. आणि गळ्याचा भागही कट करून घेऊया. अशा पद्धतीने कटिंग झालेला आहे. आणि आता इथं मी जसं तुम्हाला बोलले की इथं कट देऊन घ्यायचे आहेत आणि ज्यावेळेस आपण अस्तरवरती ठेवतो त्यावेळेसही हे कट द्यायचे आहेत आणि शिलाई करतानाही हे कटला कटच जोडायचा आहे. म्हणजे हा जो पॉईंट आहे या पॉईंटला हाच पॉईंट जोडायचा आहे. आधी सेंटरपासून सुरुवात करायची, कुठलाही वरचा भाग किंवा खालचा भाग कुठलाही भाग जोडून घ्यायचा एकदा, म्हणजे हितपासून सुरुवात करून आणि मग बाकीचा भाग जोडायचा. तर अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचं कटिंग झालेलं आहे.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र बिलकुल विसरायचं नाही मैत्रिणींनो, कारण आपण तुमच्यासाठी ही प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंगची सिरीज चालू केलेली आहे। आज आपण 30 साईज कटिंगचा व्हिडिओ पाहत आहोत। उद्यासाठी आपण 32 साईजचा घेऊन येणार आहोत। चल भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ नक्की पहा। चला, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्लीव्ज कटिंगसाठी मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ बनवून दाखवेल। तर चला।